नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम आवर 12th लॉजिक पिरियड. आपण आता लघुसत्यता कोष्टक पद्धतीला अनुसरून पुढील 6वं उदाहरण सोडवायचं आहे. मूळ तार्किक संयोजकाखाली आपण एफ हे सत्यता मूल्य घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली चांदणीचं चिन्ह, स्टारचं चिन्ह करावायचं आहे. आता सोपाधिक एफ असण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या शक्यता एकच आहे. जेव्हा त्या सोपाधिकचा पूर्वांग हा टी असेल आणि त्या सोपाधिकचा उत्तरांग हा एफ असेल, या एका शक्यतेशिवाय टी एफ ट्रू फॉल्स याच्याशिवाय दुसरी शक्यता नाही आहे. तर आपण पूर्वांगामधील टी हे सत्यता मूल्य, या सोपाधिकचा जो पूर्वांग आहे त्याच्यामध्ये संधी आपला पूर्वांग आहे, संधीचं घटक विधान, त्याच्याखाली पूर्वांगाचं टी हे सत्यता मूल्य आलं. उत्तरांगाचं एफ हे सत्यता मूल्य निषेध क्यू आहे. तर उत्तरांगामध्ये निषेध क्यू असल्यामुळं उत्तरांगाचं एफ हे सत्यता मूल्य निषेध खाली येईल. फक्त क्यू नाही आहे, क्यू सोबत निषेध नॉट क्यू आलेला आहे, म्हणून निषेध खाली उत्तरांगाचं एफ हे सत्यता मूल्य दिलं. आपण पटकन त्याला क्रमांक देऊन घ्यायचा आहे, क्रमांक 1. आता या ठिकाणी क्यूचा निषेध असत्य म्हणजे एफ आहे, तर क्यूचं सत्यता मूल्य याच्या विरुद्ध म्हणजेच टी हे सत्यता मूल्य होईल. याला आपण क्रमांक देऊन घ्या 2. आता इकडं संधी टी आहे. संधी टी असण्याच्या शक्यता किती आहेत? संधी टी असण्याच्या शक्यता एकच आहे. जेव्हा त्या संधीचा पूर्वांगही टी असेल आणि उत्तरांगही टी असेल तरच टी व टी या एकाच शक्यतेमध्ये संधी विधान हे सत्य असतं. हा त्याचा मूलभूत सत्यता कोष्टक आहे. तर आपण याला मूल्य देऊन घेऊया. या ठिकाणी पूर्वांगात टी, उत्तरांगामध्ये टी हे सत्यता मूल्य दिलं. पटकन याला आपल्याला क्रमांक देऊन घ्यावयाचा आहे. 2 नंतर येणारा क्रमांक आहे 3. मी येथे आलेले सत्यता मूल्य आरोपित केलेलं नाही आहे. इथं संधी टी एकाच शक्यतेमध्ये आहे, हे सत्यता मूल्य मी या ठिकाणी घेत आहे. आता क्यूचा निषेध टी आहे, तर क्यूचं सत्यता मूल्य या निषेधच्या नॉटच्या विरुद्ध होईल, म्हणजेच एफ होईल, आणि त्याला आपल्याला पुढचा क्रमांक द्यायचा आहे 4. सर्व ठिकाणी सत्यता मूल्य देऊन झाली. आता आपल्याला व्याघात निर्माण झाला आहे का, विसंगत मूल्य आलेलं आहे का, विसंगती निर्माण झाली आहे का, आपल्याला ते पाहायचं आहे. आता पाहूया, या ठिकाणी 2 पद्धतीनं व्याघात आपण पाहूया. चलांवरचा सुरुवातीला पाहूया. पी या चलावर टी हे सत्यता मूल्य आलेलं आहे, पुढं पी कुठंच आलेलं नाही. क्यू या चलावर एफ हे सत्यता मूल्य आलेलं आहे आणि पुढं क्यू या चलावर टी हे सत्यता मूल्य आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी विरुद्ध सत्यता मूल्य आलेलं आहे, व्याघाती सत्यता मूल्य आलेलं आहे, विसंगत सत्यता मूल्य आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी चलांवर विसंगती निर्माण झालेली आहे. मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग झाला आहे का? नाही. संधी टी, पूर्वांग टी, उत्तरांग टी मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नाही, परंतु चलांवर विसंगत सत्यता मूल्य आल्यामुळे या ठिकाणी विसंगती निर्माण झालेली आहे. म्हणून आपण निर्णयही लिहून घेऊया. असत्य गृहीत धरून व्याघात आला आहे, व्याघात आला आहे, कॉमा द्या. म्हणून
दिलेले विधानबंध सर्वतः सत्य आहे. या ठिकाणी सर्वतः सत्य स्वरूपाचे आहे असाही शब्द, स्वरूपाचे असाही शब्द काही ठिकाणी लिहिला जातो. हे उदाहरण आहे. आता या पुढील उदाहरण आपल्याला परत लघुसत्यता कोष्टक पद्धतीला अनुसरून सोडवायचं आहे. त्याच स्टेप येतील, त्याच पायऱ्या येतील. फक्त आपल्याला आवडीनं गोडीनं आनंद घेऊन या पायऱ्यांचा अनुसरण जर केलं आणि मूलभूत सत्यता कोष्टकाला अनुसरून जर मूल्य दिलं तर आपलं विधानाकार चुकीचं होणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढील उदाहरण याच पद्धतीला आणि याच पायऱ्यांना याच स्टेपना अनुसरून सोडवायचं आहे. उदाहरण क्रमांक आपल्याला आता या ठिकाणी 7 सोडवायचं आहे. ते उदाहरण आहे इन स्क्वेअर ब्रॅकेट स्मॉल ब्रॅकेट P एम्प्लाईज Q, चौकटी कंस त्यात लहान कंस, P सोपाधिक Q छोटा कंस बंद, संधी Q चौकटी कंस बंद स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, सोपाधिक म्हणजेच एम्प्लाईज नॉट P म्हणजेच निषेध P. आता हे विधानाकार पाहिल्यानंतर, विधानबंध पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल एवढं मोठं विधानबंध आहे विस्ताराने, आकाराने. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, विधानबंध हा जेवढा मोठा असेल तेवढा सोडवायला आणि त्यासंबंधी निर्णय द्यायलाही अतिशय सोपा असतो. चला आपण यालाही सत्यता मूल्य मूलभूत सत्यता कोष्टकांना अनुसरून आणि लघु सत्यता कोष्टक पद्धतीच्या पायऱ्यांना अनुसरून देऊया. या ठिकाणी आपलं प्रमुख तार्किक संयोजक सोपाधिक आहे. त्याखाली आपण F हे सत्यता मूल्य द्यायचं आहे आणि त्याखाली चांदणीचं चिन्ह करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल प्रमुख तार्किक संयोजक ओळखायचे कसे या संबंधीचं मी तुम्हाला एक तंत्र सांगितलं होतं की त्या विधानबंधामध्ये एकच कंस असेल, मग तो लहान कंस असेल, स्मॉल कंस असेल किंवा चौकटी कंस असेल तर त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला पहा, आपल्याला त्यातला मूळ तार्किक संयोजक दिसेल. आणि दुसरं तंत्र आहे, जर विधानबंधामध्ये 2 कंस आलेले असतील मग ते 2 कंस लहान असतील किंवा 2 कंस चौकटी कंस म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आलेले असतील किंवा एक लहान कंस आणि एक चौकटी कंस अशा पद्धतीनं आलेला असेल तर त्या 2 कंसांच्या मधामध्ये आपणास प्रमुख तार्किक संयोजक दिसून येईल, मुख्य तार्किक संयोजक दिसून येईल. या ठिकाणी एकच कंस आलेला आहे, मोठा चौकटी कंस, म्हणून त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला पाहिल्यानंतर मूळ तार्किक संयोजक पटकन दिसेल, जास्त अडचण निर्माण होणार नाही. डाव्या बाजूला काही नाही आहे, तार्किक संयोजक नाही आहे, उजव्या बाजूला मात्र सोपाधिक कंसाला लागून आलेलं आहे आणि तेच आपलं प्रमुख तार्किक संयोजक आहे का नाही पहा. चौकटी कंस आणि निषेध P म्हणजे संपूर्ण विधानबंधाला जोडणारे तार्किक संयोजक सोपाधिक आहे, म्हणजेच आपलं मूळ तार्किक संयोजक आहे. F हे सत्यता मूल्य दिलं. आता F सोपाधिक F असण्याच्या शक्यता किती आहेत? सोपाधिक F असण्याच्या शक्यता एकच आहे जेव्हा त्या सोपाधिकचा पूर्वांग हा T असतो आणि उत्तरांग हा F असतो. पूर्वांगामध्ये T हे मूल्य देत असताना पूर्वांग आपला चौकटी कंस आहे, मूळ चिन्हाच्या अलीकडील पहिला भाग, मग एक चल असेल, एक छोटा कंस असेल की मोठा चौकटी कंस असेल, तो आपला पूर्ण पूर्वांग असतो आणि मूळ चिन्हाच्या पलीकडील दुसरा भाग हा आपला उत्तरांग असतो. मग त्या उत्तरांगामध्ये एक चल असेल, एक छोटा कंस असेल किंवा चौकटी कंस असेल. मूळ चिन्हाच्या अलीकडचा आपला हा सर्व भाग पूर्वांग आहे, म्हणून पूर्वांगाचं T हे सत्यता मूल्य पूर्वांगापुरता विचार करा, ते पूर्वांगातील मूळ चिन्हाखाली म्हणजेच संधीखाली येईल. T हे सत्यता मूल्य दिलं पूर्वांगाचं. आता उत्तरांगाचं F हे सत्यता मूल्य निषेध P म्हणजेच निषेध खाली नॉट खाली येईल. उत्तरांगाचं F हे सत्यता मूल्य दिलं.
आता आपल्याला या ठिकाणी याला क्रमांक देऊन घ्यावायचा आहे. क्रमांक 1 सुरुवात आपण केलेली आहे, म्हणून याला आपल्याला क्रमांक देऊन घ्यावायचा आहे. आता इथं नॉट पी याचं सत्यता मूल्य एफ आहे, तर पीचं सत्यता मूल्य याच्या विरुद्ध होईल. एफच्या विरुद्ध सत्यता मूल्य टी येईल आणि याला आपण पटकन क्रमांक द्यायचा आहे 2. क्रमांक देऊन झाले. आता या इथं पूर्वांगामध्ये आपल्याला परत घटक विधानं आहेत. इथं मूल्य द्यायचं आहे. संधी आलेला आहे टी. संधी टी असण्याच्या शक्यता किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर ती एकच आहे. कोणती शक्यता आहे ती? टी. दोन्ही ठिकाणी ट्रू म्हणजेच सत्य सत्य. टी व टी हेच सत्यता मूल्य देऊ शकतो, दुसरी शक्यता आपल्याकडे नाही. तर या संधीचा पूर्वांग हा छोटा कंस आहे आणि पूर्वांगाचं टी हे सत्यता मूल्य कशाखाली येईल? सोपाधिक खाली येईल. आणि उत्तरांगाचं टी मूल्य, संधीचा उत्तरांग फक्त क्यू आहे म्हणून उत्तरांगाचं टी मूल्य हे क्यू खाली येईल. झालं. याला आपण पटकन 2 नंतर येणारा क्रमांक देऊन घ्यायचा आहे. 3 दिलं. आता या ठिकाणी आपल्याला समान चलांवर हे दिलेले सत्यता मूल्य आपणास आरोपित करावयाचे आहे. तर पहा, आता इथं पहिलं चल पी आहे म्हणून इथं कुठं पी या चलाला आपण सत्यता मूल्य दिलेलं आहे का? पहा, पी या चलाला सत्यता मूल्य दिलेलं आहे का? आहे. काय आलेलं आहे? टी. म्हणून या समान चलावर दिलेलं सत्यता मूल्य दुसऱ्या समान चलावर आपण आरोपित करायचं आहे. टी हे सत्यता मूल्य आपण इकडं आरोपित केलं. टी नंतर येणारा क्रमांक येईल 4. क्यूला सत्यता मूल्य दिलेलं आहे टी. ते समान चल क्यूला समान चल क्यू त्याच्यावर आरोपित आपणास करावायचं आहे. टी दिलं. 4 नंतर येणारा क्रमांक 5. सत्यता मूल्य या ठिकाणी देऊन झाली. आता आपल्याला व्याघात विसंगती पाहायची आहे. विसंगती पाहताना चलांवर आणि मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमांचं उल्लंघन 2 पद्धतीनं पाहूया. टी हे सत्यता मूल्य आलं आहे आणि दुसऱ्या समान चल पीवर टी म्हणजे दोन्हीही पीवर टी हे समान मूल्य आलेलं आहे, विसंगत मूल्य आलेलं नाही. क्यू या चलावर टी हे सत्यता मूल्य आलेलं आहे आणि दुसऱ्या क्यू या चलावर सुद्धा टी हेच सत्यता मूल्य आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी चलांवर विसंगती निर्माण झालेली नाही. आता मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचं उल्लंघन झालं आहे का तेही तपासून पाहूया आपण. सोपाधिक टी सोपाधिक टीमध्ये टी असतं का? असतं. म्हणजे या मूलभूत सोपाधिक टी या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग झालेला नाही. संधी टी, पूर्वांग टी, उत्तरांग टी, टीमध्ये संधी टी असतं का? असतं. म्हणजे संधी टी या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग झालेला नाही. पुढं घटक विधान नाही. म्हणजे मूलभूत सत्यता कोष्टकाला अनुसरूनही विसंगती निर्माण झाली नाही, मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग किंवा उल्लंघन झालं नाही आणि चलांवर सुद्धा विसंगती आलेली नाही. म्हणून आपण निर्णय देऊन घ्यायचा आहे. असत्य गृहीत धरून व्याघात आला नाही. पामा द्या. म्हणून दिलेले विधानबंध सर्वतः सत्य नाही. पूर्ण अशा पद्धतीचा 2 ओळींचा निर्णयही आपणास लिहावयाचा आहे. आता आपण लागलीच पुढचं उदाहरण घेऊया. म्हणजे आपण जेवढे जास्त उदाहरणं सोडवू, जास्त विधानाकार लघु सत्यता कोष्टक पद्धतीला अनुसरून सोडवू, तेवढंच आपली प्रॅक्टिस जास्त होईल आणि आपली परफेक्टता म्हणजे अचूकता निर्णयातली वाढेल. म्हणून आपण जास्तीत जास्त विधानाकार सोडवले पाहिजेत या मताचा मी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 6 उदाहरणं पाहिलेली आहे. यापुढील आपल्याला 7 उदाहरणं आपण अभ्यासलेली आहे. यापुढचं आपल्याला
उदाहरण क्रमांक 8 अभ्यासायचा आहे. आता उदाहरण क्रमांक 8 काय आहे? पी सोपाधिक क्यू, पहिल्या छोट्या कंसामध्ये पी सोपाधिक क्यू, पहिला छोटा कंस बंद, सोपाधिक, नंतर चौकटी कंस, त्यामध्ये छोटा कंस पी विकल्प आर, चौकटी कंसात छोटा कंस पी विकल्प आर सोपाधिक क्यू विकल्प आर छोटा कंस बंद. पाहिल्यानंतर वाटेल आपल्याला खूप मोठा विधानबंध आहे, पण सोडवायला तेवढाच सोपा आहे. पटकन सुलभ पद्धतीनं सुटेल. कसे? पहा, इथं 2 कंस, एक छोटा कंस एक चौकटी कंस, मधामध्ये पहा मूळ तार्किक संयोजक दिसायले सोपाधिक, त्याच्या खाली एफ हे सत्यता मूल्य देऊन घ्या आणि त्याच्या खाली चांदणीचं चिन्ह करून घ्या. त्यानंतर आपल्याला त्याच्या पूर्वांगामध्ये आणि उत्तरांगामध्ये मूल्य द्यायचं आहे मूलभूत सत्यता कोष्टकाला अनुसरून. सोपाधिक एफ, सोपाधिक एफ असण्याच्या शक्यता किती आहेत? सोपाधिक एफ असण्याच्या शक्यता एकच आहे. त्याचा पूर्वांग टी आणि उत्तरांग एफ ही एकच शक्यता. मग पूर्वांगाचं टी हे सत्यता मूल्य पूर्वांगात सोपाधिक खाली येईल आणि उत्तरांगाचं एफ हे सत्यता मूल्य, उत्तरांग हा आपला पूर्ण चौकटी कंस आहे आणि त्यातला मूळ तार्किक संयोजक सोपाधिक आहे, म्हणून उत्तरांगाचं एफ हे सत्यता मूल्य सोपाधिक खाली येईल. याला आपण क्रमांक देऊन घेऊया. सुरुवात केलेली आहे म्हणून याला क्रमांक येईल 1. विधानाकार किती मोठा आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावयाचं नाही. त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याकडून सत्यता मूल्य देत असताना चूक होण्याची शक्यता असते. जेवढा विधानाकार मोठा असेल तेवढा सोडवायलाही सोपा असतो. घटक विधानांना मूल्य दिलं मूळ तार्किक संयोजकाला अनुसरून, प्रमुख तार्किक संयोजकाला अनुसरून. आता इथं घटक विधान अजून शिल्लक आहेत, त्यांना मूल्य देऊन घेऊया. परत सोपाधिक एफ आलं, तिथंही एकच शक्यता टी एफ, त्याच्या पूर्वांगामध्ये टी आणि उत्तरांगामध्ये एफ. मग याच्या पूर्वांगामध्ये टी हे सत्यता मूल्य कशाखाली येईल? पूर्वांग हा आहे ते येईल विकल्प खाली, आणि उत्तरांगाचं एफ हे सत्यता मूल्य, उत्तरांग विकल्प आहे तिथं एफ हे सत्यता मूल्य विकल्प खाली येईल. दिलं. आता काय करणार? बिलकुल बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. आता क्रमांक द्यायचा आहे. 1 नंतरचा क्रमांक काय येईल? 2 क्रमांक येईल. 2 क्रमांक दिला. आता इथं पाहता घटक विधानांना सत्यता मूल्य देऊन झालेलं आहे. आता आपल्याला चलांना मूल्य द्यायचं. सोपाधिक टी 3 शक्यता, विकल्प टी 3 शक्यता, विकल्प एफ 1 शक्यता. मग विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलेलं आहे की जिथं 1 शक्यता असेल तिथं अगोदर सत्यता मूल्य द्या. 3 शक्यता सोपाधिक टीच्या, विकल्प टीच्या 3 शक्यता आणि विकल्प एफची 1च शक्यता. मग अगोदर या ठिकाणी आपल्याला क्रमांक द्यायचे. विकल्प एफ 1च शक्यते जेव्हा त्याचा पूर्वांग आणि उत्तरांग हे दोन्हीही असत्य असतात. म्हणजे या ठिकाणी आपण एफ याच्याशिवाय दुसरं मूल्य देऊ शकत नाही आणि यालाही आपण पटकन क्रमांक देऊन घ्यायचा आहे. याला येणारा क्रमांक 2 नंतरचा आहे 3. दिलं. आता या किमती आपल्याला इकडं आरोपित करत यायचं आहे समान चलांवर. आता या किमती आरोपित करत असताना इथं एक चल आहे पी आणि दुसरा आहे आर. पी आर पैकी इथं पी आहे का? नाही आहे, पण आर आहे. मग आर या चलावर जे सत्यता मूल्य दिलेलं आहे ते आपण इकडं पटकन आरोपित करून घेऊया आणि 3 नंतरचा क्रमांक 4 याला देऊया. आता विकल्प टी आहे, त्याचा उत्तरांग एफ आला. पूर्वांगात एफ हे सत्यता मूल्य देता येईल का? देता येणार नाही, कारण एफ विकल्प टी राहत नाही. म्हणून आपल्याला इथं
टी हे सत्यता मूल्य द्यावं लागेल आणि त्याला 4 नंतरचा क्रमांक आपल्याला द्यावा लागेल 5. तो क्रमांक आपण देऊन घेतला. आता पुढं इथं सत्यता मूल्य आपणास द्यावायचं राहिलेलं आहे, तोही देऊन घेऊया. पीला टी आलेला आहे म्हणून येथील पीला आपण टी हा घेऊया. याला क्रमांक येईल 6 आणि इकडं क्यूला एफ आलेला आहे म्हणून एफ दिलं आणि याला क्रमांक येईल 7. सर्व ठिकाणी सत्यता मूल्य आपलं देऊन झालेलं आहे. आपण आता विसंगती किंवा व्याघात आपणास पाहायचे आहे. तर पी या चलावर टी हे सत्यता मूल्य आलं, दुसऱ्या पी या चलावर टी हे सत्यता मूल्य आलं, विसंगती निर्माण झालेली नाही. क्यू या चलावर एफ हे सत्यता मूल्य आलं, क्यू या चलावर एफ हे सत्यता मूल्य आलं, विसंगती निर्माण झाली नाही. आर या चलावर एफ हे सत्यता मूल्य आलं, दुसऱ्या आर या चलावर एफ हे सत्यता मूल्य आलं, इथंही विसंगती निर्माण झाली नाही. म्हणजे चलांवर विसंगत मूल्य आलेलं आहे का? बिलकुल नाही. व्याघाती मूल्य आलेलं आहे का? बिलकुल नाही. आता आपण घटक विधानांवर विसंगत मूल्य आले आहे का ते पाहूया. सोपाधिक टी, पूर्वांग टी, उत्तरांग एफ. सोपाधिक टी, पूर्वांग टी, उत्तरांग एफ. या ठिकाणी सोपाधिकच्या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग झालेला दिसून येतो. कारण सोपाधिक टी, पूर्वांग टी आणि उत्तरांग एफ असताना असत नाही. म्हणजे सोपाधिक टी या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग झाल्यामुळे या ठिकाणी विसंगती निर्माण झालेली आहे. पुढं पाहूया. विकल्प टी, पूर्वांग टी, उत्तरांग एफ. इथं विकल्प टी या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग किंवा उल्लंघन झालेला नाही आणि इथं विकल्प एफ, पूर्वांग एफ, उत्तरांग एफ. म्हणजे संपूर्ण विधानबंधामध्ये इथं सोपाधिक टीच्या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग झाल्यामुळे विसंगती निर्माण झालेली आहे. म्हणून ती विसंगती आपण फुलीचं चिन्ह मारून दाखवलेलं आहे आणि निर्णय लिहायचा आहे. असत्य गृहीत धरून, असत्य गृहीत धरून व्याघात आला आहे, व्याघात आला आहे, कॉमा द्या. म्हणून दिलेले विधानबंध, दिलेले विधानबंध सर्वतः सत्य आहे. अशा पद्धतीचा 2 ओळीचा निर्णय आपणास लिहायचा आहे. आता आपण एक शेवटचं उदाहरण घेऊया आणि ही तासिका आपण थांबूया. शेवटचं उदाहरण लघु सत्यता कोष्टक पद्धतीला अनुसरून आपणास सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एवढे 8 उदाहरण या ठिकाणी 8 विधानबंध लघु सत्यता कोष्टक पद्धतीला अनुसरून सोडवलेली आहेत. त्या पायऱ्या आपणास येताना दिसत असतील आणि आता आपणास लघु सत्यता कोष्टक पद्धती सोपी आहे असं वाटत असेल आणि वाटलीही पाहिजे. आता उदाहरण आपलं उदाहरण क्रमांक 9 आपणास सोडवायचं आहे. काय आहे उदाहरण? निषेध कंसात निषेध. पहा मी काय म्हणालो, निषेध कंसात निषेध पी विकल्प क्यू, छोटा कंस बंद, विकल्प क्यू विकल्प निषेध पी. हे आपलं उदाहरण आहे. यालाही आपण पटकन किंमत देऊया. 2 कंस आहेत छोटे, स्मॉल ब्रॅकेट, त्यांच्या मधामध्ये पहा तार्किक संयोजक आहे आणि तेच मुख्य तार्किक संयोजक आहे. त्याला एफ असत्य हे सत्यता मूल्य द्या आणि त्याच्या खाली चांदणीचं चिन्ह करा. आता आपल्याला मुख्य तार्किक संयोजकाला अनुसरून पूर्वांगाला आणि उत्तरांगाला मूल्य द्यायचं आहे. विकल्प एफ असण्याच्या शक्यता किती आहेत? विकल्प एफ असण्याच्या शक्यता एकच आहे, पूर्वांग एफ आणि त्याचा उत्तरांगसुद्धा काय असतो? एफ असतो. पूर्वांगामध्ये एफ हे सत्यता मूल्य कशाखाली लिहाल? विकल्पाखाली नाही, विकल्पाचा निषेध आलेला आहे.
म्हणून पूर्वांगाचं यफ हे सत्यता मूल्य विकल्पाखाली न लिहिता तो कुठं येईल, निषेध खाली येईल, कारण निषेध हा कंसाला जोडून आलेला आहे, म्हणजे कंसातील जे मूळ चिन्ह आहे त्याचा हा निषेध आहे, म्हणून पूर्वांगाचं यफ हे सत्यता मूल्य निषेध खाली येईल. उत्तरांगाचं यफ हे सत्यता मूल्य विकल्प खाली येईल. आता याला आपल्याला क्रमांक द्यायचा आहे. आपण सुरुवात केलेली आहे म्हणून यांचा क्रमांक येईल 1. क्रमांक लिहिला 1. आता आपल्याला या ठिकाणी मूल्य द्यावायचं आहे. मूल्य देत असताना क्रमांक लिहिले पाहिजे की नाही लिहिले पाहिजे हे मी आपणास वारंवार सांगितलेलं आहे. लिहिलं तर चांगली गोष्ट आहे, नाही लिहिलं तरीही काही हरकत नाही. आता या ठिकाणी आपण मूल्य देत असताना विकल्पाचा निषेध जर यफ आहे तर विकल्पाचं मूल्य याच्या विरुद्ध होईल, म्हणजे काय होईल, टी होईल. त्याला 1 नंतर येणारा क्रमांक काय येईल, 2 क्रमांक येईल. 1 नंतर येणारा क्रमांक काय येईल, त्याला 2 हा क्रमांक येईल. आता पुढं आपल्याला याला मूल्य देता येतं का, याला देतं पाहू. विकल्प टी पूर्वांगामध्ये विकल्प टी असण्याच्या शक्यता किती आहेत, त्या शक्यता 3 आहेत. कोणकोणत्या आहेत, टी टी, एफ टी आणि टी एफ या 3 शक्यतामध्ये विकल्प टी असतं. या तिन्हीपैकी कोणतीही शक्यता आपण इथं देऊ शकतो. आणि उत्तरांगामध्ये विकल्प एफ आहे, इथं आपण एफ एफ याच्याशिवाय दुसरी शक्यता देऊ शकत नाही, आपल्याकडे दुसरी शक्यता नाही. मग मूल्य जिथं 3 शक्यता आहेत तिथं अगोदर देणार की जिथं एकच शक्यता आहे तिथं अगोदर देणार, प्रश्नच नाही. जिथं एक शक्यता लागू होत असेल तिथं अगोदर सत्यता मूल्य द्यायचं आहे. मग तो पूर्वांग असेल की उत्तरांग असेल. आपण उत्तरांगामध्ये मूल्य देऊया. आपल्याकडे एकच शक्यता आहे, यफ यफ याला क्रमांक देऊन घ्या. 2 नंतर येणारा क्रमांक आहे 3. 2 नंतर येणारा क्रमांक किती आहे, 3. आता यांना आपण मूल्य देऊन झालं. आता पहा, पीचा निषेध एफ आहे तर पीचं सत्यता मूल्य काय होईल, टी होईल. याला लागलीच क्रमांक द्या 4. उत्तरांगामध्ये सत्यता मूल्य देऊन झाले मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमांना अनुसरून. आता पूर्वांगातील चलांना हे सत्यता मूल्य आरोपित करता येतात का ते पहा. इथं पी आहे, पीला आलेलं सत्यता मूल्य टी आहे, म्हणून इथं पीला दिलेलं सत्यता मूल्य टी, या समान चलावरील टी हे सत्यता मूल्य इकडं आरोपित केलं. 4 नंतर येणारा क्रमांक 5 आहे. इथं दिलेलं सत्यता मूल्य आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी आरोपित केलेलं आहे. त्याच्यानंतर क्यूला आलेलं सत्यता मूल्य एफ आहे, म्हणून या क्यू या सत्यता मूल्याला एफ दिलं. 5 नंतर येणारा क्रमांक 6 आहे आणि एक ठिकाणी आपल्याला सत्यता मूल्य द्यायचं आहे, ते आहे पी. जर टी असेल तर नॉट पी याच्या विरुद्ध म्हणजे काय होईल, एफ होईल आणि त्याचा क्रमांक 6 नंतर येणारा 7 आहे. या ठिकाणी आपण सर्व सत्यता मूल्य देऊन झालेलं आहे घटक विधानांना आणि चलांना. आता आपल्याला विसंगती पाहायची आहे. पी टी हे सत्यता मूल्य आलेलं आहे आणि त्याच विधानबंधामध्ये दुसऱ्या पी या समान चलावर टी हेच सत्यता मूल्याला आलेलं आहे, म्हणजे या दोन्हीही पीवर विसंगत मूल्य आलेलं नाही. क्यू एफ हे सत्यता मूल्य आलेलं आहे, त्याच विधानबंधातील दुसऱ्या क्यू या समान चलावर एफ हेच सत्यता मूल्य आलेलं आहे, म्हणजे इथंही विसंगत सत्यता मूल्य आलेलं नाही. म्हणजे या विधानबंधामध्ये चलांवर विसंगती निर्माण झालेली नाही, व्याघात आलेला नाही. आता घटक विधानांमध्ये मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे का ते आपल्याला पाहायचं. विकल्प टी, पूर्वांग एफ, उत्तरांग एफ. विकल्प टी एफ एफ या शक्यतेत असतं का, नसतं. म्हणजे या ठिकाणी विकल्प या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग किंवा उल्लंघन झालेलं आहे, विसंगती निर्माण झाली आहे. इथं विकल्प एफ, पूर्वांग एफ, उत्तरांग एफ. इथं
विकल्प एफ या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग झाला नाही. पण इथं मात्र विकल्प टी, तर या ठिकाणी पूर्वांगही एफ आणि उत्तरांगही एफ असल्यामुळे विसंगती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ती आपण दर्शवली. आणि आता आपल्याला लिहायचं आहे निर्णय विकल्प टी पूर्वांग एफ उत्तरांग एफ असत नाही. टी एफ एफमध्ये विकल्प टी असत नाही, म्हणजे विकल्प टीच्या मूलभूत सत्यता कोष्टकाच्या नियमाचा भंग झाल्यामुळं विसंगती निर्माण झाली आहे. तो निर्णय आपण या ठिकाणी लिहूया. असत्य गृहीत धरून व्याघात आला आहे पामद्या म्हणून दिलेले विधानबंध सर्वतः सत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 9 उदाहरणं सोडवलेली आहेत. अशाच पद्धतीचे विधानबंध आपणास प्रकरणाच्या शेवटी दिलेली आहेत, ती आपणास सोडवायची आहेत. यापुढील तासिकेमध्ये प्रकरणाच्या शेवटी आपणास जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं आपण पाहूया काय आहेत ते पुढील तासिकेमध्ये घेऊ. आजच्या तासिकेशी संबंधित काही अडचण असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपण मला पाठवा, ते आम्ही नक्कीच सोडवेन. आणि जर माझा हा पाठ आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब अवश्य करावं ही आपणास विनंती. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.